नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूर शहर सध्या हत्यांच्या घटनांनी हादरून गेले आहे. दररोज शहरात कुठे ना कुठे खुनांच्या घटना घडत आहे. शनिवारी देखील भर दिवसा राजनगर परिसरात एका व्यक्तीच्या घरात शिरून गोळी झाडून हत्या करण्यात आली. मृतक 51 वर्षीय विनय पुणेकर असून तो माजी छायापत्रकार असल्याचे सांगितले जात आहे. विनय पुणेकर सध्या दिनशा फॅक्टरीमध्ये कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार आज विनय आपल्या घरी एकटा असताना एक परिचित व्यक्ती त्याच्या घरी आला आणि त्याने त्याच्याकडील बंदुकीने मानेवर गोळी झाडून विनयची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याची माहिती परिमंडळ 2चे डीसीपी राहुल मदने यांनी दिली. या ठिकाणी जे फोटोग्राफर आहे जे विनय उर्फ बबलू पुणेकर यांची एक 12:30 वाजता एक अननोन व्यक्तीने फायर करून हत्या करण्यात आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही प्राथमिक आम्हाला जी इन्फॉर्मेशन जे फुटेज आम्हाला त्या ठिकाणाहून प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही शोध घेतो आहोत आणि हा गुन्हा लवकरच आम्ही डिटेक्ट करू. सध्या आत्तापर्यंत आम्ही जे काही प्राथमिक आम्हाला आहे काही फुटेज मिळालेत काही फोटो मिळालेत त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि पुढे त्याचं निश्चितच आम्ही कारण मिळेल की कोणत्या कारणाने हा घटना घडली. त्याच्या अनुषंगानेच आम्हाला काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि आम्ही जे CDR जे मृतकाचा मोबाईल पण आम्हाला मिळालेला आहे त्याच्या अनुषंगाने सकाळपासून कोणी कॉल केलेले आहेत, कोण आलेले आहेत, कोण येणार होते या अनुषंगाने आमचा तपास सुरू नाही. आणखीन आतापर्यंत माहीत नाही त्याच्याबद्दल सांगता नाही येणार, पण प्राथमिकचं दिसते की गोळी गळ्यावरती मारलेली आहे आणि त्याच्या प्रकारची खाली केस पण त्या ठिकाणी स्पॉटला मिळालेली आहे. आणखीन आम्ही तोपर्यंत पोहोचलो नाही. प्राथमिक जी माहिती आहे की आम्हाला प्राथमिक आहे की आरोपी डिटेक्ट होणं महत्त्वाचं आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पथक तयार केलेलं आहे. एक राऊंड दिसतोय प्राथमिक फायर झालेला. राहुल मदने हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. सूत्रांच्या मते आरोपीने हत्येसाठी सायलेन्सरचा वापर केला होता. त्यामुळे बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकायला गेला नाही. घटनेनंतर आरोपी घरून निघाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आरोपीचा शोध लावण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक देखील पाचारण करण्यात आलं होतं. सूत्रांच्या मते हा आरोपी विनय पुणेकरचा परिचित असून त्याच्या व्यक्तिगत वादातून ही हत्या करण्यात आली आहे अशी माहिती पुढे आली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूर शहरात सध्या हत्यांचं सत्र सुरू आहे आणि याच हत्यांच्या खुनाच्या यादीमध्ये आज पुन्हा एक प्रकरण सामील झालेलं आहे. आता आपण राजनगर परिसरात आहोत आणि इथे आपण बघू शकतो की विनय पुणेकर नावाच्या 51 वर्षीय व्यक्तीची घरात शिरून हत्या करण्यात आलेली आहे. ह्या प्रकरणातील आरोपी कोण आहेत या संदर्भात अद्याप ही माहिती मिळाली नसली तरी CCTV कॅमेऱ्यामध्ये एक आरोपी जो आहे तो कैद झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही हत्या का करण्यात आली आणि या हत्यामागचं नेमकं गूढ काय आहे हे सध्या पोलिसांना त्याचा सुगावा लागत आहेत. मात्र शहरात वाढत असलेल्या हत्या ज्या आहेत त्या थांबणार आहेत की नाही अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न नागपूरकरांच्या मनात उपस्थित झालेला आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.